करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज आलो आहे गाव आनडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली या ठिकाणी आलोय. तर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शिवभास पाटील सर. तर यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या आजींना कॅन्सरचा प्रॉब्लेम होता आणि एक अफलातून एक युनिक रिझल्ट या ठिकाणी भेटलाय आपल्या सनेश कंपनीच्या जबरदस्त आपला आयुर्वेदिक प्रोडक्टचा. तर तो काय रिझल्ट भेटलाय आपण सरांच्या माध्यमात आपण जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. ओके ओके, तुम्ही सरांची आई का? ओके ओके. आणि ह्या आजी? ओके. तर आजींना काय समस्या होती आरोग्याची? ज्या वेळेला त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं त्यावेळेला केमो केला होता. आणि कॅन्सर कोणता कॅन्सर होता? ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. ब्रेस्ट कॅन्सर होता. ओके. मग त्यांना आम्ही ज्या वेळेला ऑपरेशन झाल्यानंतर केमोच्या त्या गोळ्या चालू केल्या तेव्हा त्यांना त्या गोळ्यांचा इफेक्ट म्हणजे असं की त्या इतका त्यांना तो त्रास झाला की म्हणजे ती माणसं ओळखायच्या नाहीत आणि त्याचं जेवण पण पूर्ण कमी. शुगर तर त्यांची खूप पूर्ण ह्याची नॉर्मलला म्हणजे यायची अशी. मग त्यांना आम्ही सलाईन हे लावत होतो तेव्हा पण जास्त त्यांना हे करायचं शुगर वाढवायसाठी किंवा त्यांचं ते हे करायसाठी, तरी काही उपयोग झाला नाही. मग मी पलूस गाव आहे, पलूस गावामध्ये तेव्हा त्यांना शुभमंगल कार्य हे हॉस्पिटल आहे तिथं नेलं. तेव्हा त्या डॉक्टरांनी शुगरचं ते इन्शुलिन त्यांना सलाईन मधून सोडलं तेव्हा त्यांची शुगर जरा हाय झाली म्हणजे थोडी. मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. तुम्ही त्यांना असं हे करून आपण त्याच्यावर हे करू. तर आम्ही त्यांना 4-5 दिवस ठेवलं. तेव्हा आम्ही जेव्हा त्यांना ऍडमिट केलं तेव्हा त्यांना 20,000 ते 40,000 रुपये त्यांनी खर्च केला होता. केमोला झाल्यानंतर गोळ्यांचा इफेक्ट झाल्यानंतर त्या पंचा. मग आम्ही तिथून आणल्यावर पण त्यांच्या त्या केमोच्या आम्ही गोळ्या बंद केल्या आणि मिरजेचं हे चालू केलं. तेव्हा चालू केलं केमो परत त्यांना ते तिथं नेऊन ते. मग त्यांच्या तेव्हापासून त्यांना जरा फरक पडला, पण त्यांच्या ते कॅन्सरचे जे जखम होती तिथे काही त्यांना फरक पडला. आणि जेव्हा आपले हे प्रोडक्ट चालू केले तेव्हापासून त्या खूपच नॉर्मल झाल्या की म्हणजे असं आम्हाला त्या ओळखत नव्हत्या त्या पण त्या व्यवस्थित झाल्या तशा. म्हणजे आम्हाला इतकं म्हणजे त्यावेळेला मी इतर टेन्शन मध्ये आलो होतो की बाबा ह्या आम्हाला जर नाही ओळखल्या तर काय करणार फॅमिलीतल्या लोकांना असं. म्हणजे माझे मिस्टर पण खूप रडले होते म्हणजे माझी आई मला ओळखत नाहीये असं. म्हणजे त्यांना इतका त्रास झाला होता ना की बस. पण आता त्यांना जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांना बरं वाटलं म्हणजे असं. आणि त्या मला तर कधीच त्यांनी आतापर्यंत कधीच असं त्यांनी जवळ येऊनच दिलं नव्हतं, येतच नव्हत्या. मी ही तरी गेलो ना दोघी जरी माझी सुनबाई आणि मी सारिका तरी त्या मला दोघींना फक्त हा त्याला बोलवा तो जेवायला वाढत त्यांना बसून त्यानं वाढलं तरच तो शिवराजनं वाढलं तरच त्या जेवायच्या. त्या मिस्टरांना त्यांच्या स्वतःच्या जवळ येऊन देत नव्हते, हात लावून देत नव्हते. एवढं त्या हे झाल्या होत्या त्या केमोच्या. आणि त्यांना अजून काही समस्या होती का? पोट साफायचं वगैरे त्याचे पण? हा, ते पित्ताचे खडे झाले होते ते 20 वर्षापूर्वी म्हणजे असं. मग त्यांचे ते काय व्हायचं, पित्ताचे खडे जेव्हा पोटात झाले होते तेव्हा मी किर्लोस्करवाडी म्हणून आहे तुम्ही तिथे राहत होतो. मग तिथे ते पित्ताचे खडे जेव्हा झाले तेव्हा त्यांच्या हे मांड्या हे पूर्ण दुखायच्या अशा प्लेन व्हायच्या. म्हणजे इतकं पेन व्हायचं की त्यांना हेच व्हायचं नाही सहन. मग तिथे कसं छोटं हॉस्पिटल होतं तिथं त्या मॅडम होत्या त्यांना मी दाखवायला गेले तर त्यांनी काय त्यांना सल्ला दिला की त्यांच्या पित्तात पण तुम्ही ते चांगल्या डॉक्टरांना दाखवून हे चेक करून घ्या. मग कराडला नेल्यावर त्यांनी कराडच्या डॉक्टरांनी सांगितलं. मग ते लता मंगेशकर पुण्याला हॉस्पिटल आहे तिथे नेलं त्यांना आणि तिथून ते ऑपरेशन दुर्बिणीनं करून आणलं. तेव्हापासून त्यांना तो प्रॉब्लेम 40 वर्ष झाली, 40 नाही 30-35 वर्ष झाली. ही दोघं लहानच होती तेव्हा. गोळी पण घेत असेल त्यासाठी? तेव्हापासून जी सुखसागर रोटी गोळी म्हणून आहे ती गोळी घेतात. आता ती गोळी चालू आहे का? बंद आहे आपल्या प्रोडक्टच्या हे नव्हत्या गोळी बंद. आता आजींचं वय किती? आजींचं वय आता 75 आहे. बघा म्हणजे 75 वर्ष आजींचं वय आणि आजींना कॅन्सरचा प्रॉब्लेम म्हणजे कॅन्सर होता, ब्रेस्ट कॅन्सर. केमो देखील केले होते आणि केमो केल्यानंतर त्यांना जे काही मेडिसिन चालू होते त्याचा खूप साईड इफेक्ट झाला होता आणि ते घरामध्ये कोणाला ओळखत नव्हते फॅमिलीमध्ये, फक्त सर्वांना ओळखायचे फक्त बस. आणि आता खूप छान रिझल्ट या ठिकाणी भेटलाय. तर तुम्हाला आता आजी कसं वाटतंय? चांगलं आता? ओके. तुम्ही आता खुश आहेत आपले प्रोडक्ट वापरून? ओके. तर बघा आपण आजींना दिलं होतं आकाई सोना, ॲलोपॅथी फडा, गोल्क, कॉम्प्लेक्स टॅबलेट आणि डायबू सुद्धा लिक्विड आहे आपलं टॅबलेट.
तर बघा या ठिकाणी एक अफलातून रिझल्ट भेटलाय या कुटुंबामध्ये, पुणे फॅमिलीमध्ये. तर मला एकच वाटतंय, तू आता मला सांगत ताई आणि सर, तुम्ही लोकांना काय सांगू इच्छितात? लोकांनी हे प्रोडक्ट युज केलं पाहिजे का नाही? केले पाहिजे. याच्याबद्दल रिझल्ट भेटू हो, शकतो? रिझल्ट भेटू शकतो लोकांना. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अजून तुम्ही काही सांगू शकता लोकांना? हा, म्हणजे माझा प्रॉब्लेम म्हणजे गुडघ्याचा प्रॉब्लेम जो होता, माझा गुडघा दुखायचा पूर्ण. हा एकच गुडघा माझा म्हणजे पडले होते, पडल्यापासून इथं आल्यापासूनच ते गुडघा पेन करत होता. मग मी ते इस्लामपूरला राजाराम बापू म्हणून हॉस्पिटल आहे, तिथे पंचकर्म केलं आणि त्यांच्या त्या आयुर्वेदिक गोळ्या तेवढ्या त्या घेतल्या, तेवढ्यापुरता मला फरक पडायचा. ओके. आणि जास्त लोडचं काम केलं किंवा काय असं केलं की त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्या गुडघ्यामध्ये झीज आहे. ओके. झीज झाली आहे सगळी. म्हणून मग त्यांनी मला त्या गोळ्या चालू केल्या, त्या गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरतं. पण मी परत नाही गेले लवकर की तो माझा गुडघा दुखायला सुरुवात व्हायचं. जेव्हापासून मी ते चालू केल्या गोळ्या आणि तुमचं ते हे आकाश नाही ते काय दिलेस ते रोड तो लावायला लागल्यापासून जरा फरक पडला, म्हणजे खूपच फरक. आता थोडस मांडी घातली की थोडं दुखतं, नाही असं नाही, पण आहे फरक आहे, मला खूपच फरक आहे असं म्हणजे. हा, आणि आता का 8 दिवस झाला काही सोना मी जेव्हापासून पिते, म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम होता, म्हणजे चिडचिड व्हायची असं, म्हणजे ते त्या काही सोना चालू केल्यापासून आणि ते हे केल्यापासून खूपच माझ्या रात्री झोप लागते आता सुंदर छान मस्त. आणि अजून कोणाला समस्या असेल कुटुंबामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला समस्या होती आरोग्याची? वडिलांना नव्हती. वडिलांना काय समस्या? माझ्या मिस्टरांना नव्हती. त्यांना फॅटी लिव्हर होता वडिलांना. फॅटी लिव्हर त्यांना टॉयलेट जाताना टॉयलेट पडून टॉयलेट साफ होत नव्हती. ओके. तर त्यांना टॉयलेट टॉयलेट पडून सॉल्व्ह झालाय वडिलांचं. म्हणजे वा वा वा, गुड गुड. आणि मला पण मुतखडा त्रास होता. तुम्हाला प्रॉब्लेम होता? मुतखडा त्रास माझा मी पूर्ण म्हणजे मला 10-15 महिन्याचा खडा होता, ते पूर्ण माझा खडा दुखत नाही, सगळं नॉर्मल आले. आणि माझ्या मिसेसला पण म्हणजे त्यांना बी मॅडमला पण याचा छातीत इन्फेक्शन झालं पूर्ण. ओके. त्यांना पण बाहेर 30-35 रुपये घालवले, पण त्यांना त्याचा रिझल्ट नव्हता. ते आता आपल्या औषधानं त्यांना पण एकदम कडक रिझल्ट आला. एकदम जबरदस्त रिझल्ट आला त्यांना. अजून कोणाला काय समस्या होती कुटुंबात? आजोबांना पण होतं. आजोबांना पण लगेच आपण लगेच सापत नव्हती, लगेच पिवळी व्हायची त्यांची. ती आता लगेच पण सॉल्व्ह झाला त्यांचा. थोडा हरण्याचा त्यांचा नॉर्मल म्हणजे 30% त्यांचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला हरण्याचा. गुड 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 गुड, सॉल्व्ह झाला सगळ्यांचा. ओके ओके. म्हणजे बघा पूर्ण फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होते आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या आजींना होता बघा, म्हणजे पूर्ण आज फॅमिली हॅपी सर. हो, एकदम हॅपी फॅमिली. ओके ओके. बघा या ठिकाणी एवढा ट्रिमंडस रिझल्ट भेटलाय पूर्ण फॅमिलीला. मला एकच वाटतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये लोकांना काही काही समस्या आहेत, तर मला एकच वाटतं ज्यांना पण काही समस्या असेल त्यांनी आपले प्रोडक्ट युज करावे, सरांना किंवा सरांना कॉन्टॅक्ट करा. आता मला सांगा, तुम्हाला प्रोडक्टची माहिती कोणाच्या माध्यमातून कळली? मला मयूर सरांच्या माध्यमातून पुढची माहिती कळली. मयूर माने सरांच्या माध्यमातून मला माहिती कळाली. ओके 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 ओके. तर तुम्ही असं खुश आहे? आणि आपण शेतीला पण माझे प्रोडक्ट घेतलेले. मी शेतीसाठी पण त्याला केळीला झाडाला म्हणजे कमळ येत नव्हतं. ते आता त्या आपल्या औषध घातल्यानंतर 15 वर्षात झाडाचे कमळ दिसायला लागले. शेतीला पण रिझल्ट भेटला? शेतीला पण रिझल्ट भेटले आपल्याला. या ठिकाणी किती छान प्रोडक्ट बघा आपल्या कंपनीचे. केळीचं जेव्हा आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे, म्हणजे ह्याच्या आधी आमचे ऊसच होते, तर आता ह्याच्या पप्पांच्या डोक्यात आलं की आपण ह्या वेळेला केळी वेगळं काहीतरी शेतामध्ये करूया, म्हणून ते केळीचं केलं. आणि ज्या वेळेला आम्हाला रिझल्ट येत नव्हता तोपर्यंत वाटायचं आता केळीला काय आपल्या येतोय की नाही रिझल्ट. असं जेव्हा ते कमळ बाहेर पडलं तेव्हा आम्हाला बरं हॅपी वाटलं. म्हणजे शेतीला पण भेटला, आरोग्याच्या पण हॅपी. तर बघा एवढं छान आपलं रिझल्ट भेटलं, तर मला एकच वाटते जे आपली कंपनी सनेश कंपनी खूप छान प्रोडक्ट्स त्यांनी बनवले आणि जे आपली सिस्टम आहे EACS आहे त्या सिस्टमचे मी थँक्यू मानतो. आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाने प्रोडक्ट आपले युज केले पाहिजे. मला असं वाटतं तुमचं देखील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी. इथं सांगतो, विश यू हेल्थ विथ हॅपीनेस. थँक्यू थँक्यू थँक्यू.